निमशिरगाव येथील खून प्रकरणात एका संशयितास अटक. तमदलगे तालुका शिरोळ येथील बसवाना खिंडीलगत असणाऱ्या डोंगरावर निमशिरगाव तालुका शिरोळ येथील युवकाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आला. अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील, वय 35, राहणार सांगली, बायपास रोड, निमशिरगाव असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे गतिमान करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे, तर अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळी ट्रेकिंगला जाणाऱ्या नागरिकांनी हा मृतदेह दिसल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा खून सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज आहे. तमदलगे गावच्या हद्दीत असणाऱ्या डोंगरावर घटना घडली. मृतदेहालगत त्याची मोटारसायकल उभी होती. याबाबतची फिर्याद तमदलगेचे पोलीस पाटील अमोल अण्णासो कोळे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांची घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनीही तपासाबाबत मार्गदर्शन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने कुटुंबीयासह मित्रपरिवाराकडे चौकशी करून तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एकाला तपासासाठी ताब्यात घेतले असून अन्य दोघांवर आता लक्ष केंद्रित केले आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. घटनास्थळ निर्मनुष्य आहे, त्यामुळे घटना घडत असताना कोणालाही याची पुसटही कल्पना झाली नाही. दरम्यान घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली, मात्र तपासाला मदत होईल असे ठोस पुरावे सापडले नाहीत. घटनास्थळी पाहणी केली असता मृत अविनाश याच्या पायातील चप्पल तसेच होते. यावरून खुनाच्या वेळी झटापट झाली नसावी असे चित्र होते. यावरून तीक्ष्ण हत्याराने घाव वर्मी लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला असावा. अविनाशच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, भाऊ असा परिवार आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेबांनी यांनी घटनेची चौकशी सुरू आहे. लवकरच खुनाचे कारण व संशयितांना अटक करू असे सांगण्यात आले आहे.